सर्व सेवक सेविका व बालगोपाल सेवकांना माझा नमस्कार। सेवक मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा। सेवक मित्रांनो, जास्तीचा वेळ न दवडता या व्हिडिओला सुरुवात करूया। सेवक मित्रांनो, मी चंद्रशेखर, आपण पाहत आहोत मानवधर्म परिवार। ज्योत तेवते सत्याची, ज्योत तेवते मर्यादाची, ज्योत तेवते प्रेमाची अन समर्पणाची। या ज्योतीने एकच संदेश दिला आहे, स्वतःसाठी जगता जगता दुसऱ्यांसाठी जगून पहावे। म्हणून या दीपाला म्हणजे या दिव्याला साक्षी मानूनच आपण हे कार्य करीत असतो। महान त्यागी बाबा जमदेवजी यांचे जन्म 3 एप्रिल 1921 रोजी नागपूर शहरातील टिमकी या भागात एका गरीब कुटुंबात झाले। त्यांचे वडील विणकर होते। प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी शिक्षणातून ज्ञान मिळवला आणि समाजाच्या कल्याणासाठी कार्य करण्याचा संकल्प त्यांनी केला। महान त्यागी बाबा जमदेवजी यांनी परमात्मा एक सेवक मानवधर्म या संस्थेची स्थापना केली। त्याद्वारे त्यांनी व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, सामाजिक ऐक्य यासारख्या महत्त्वाच्या विषयावर कार्य केले। तसेच सर्व सेवकांना सत्य, मर्यादा, प्रेम या मूल्यांचे महत्त्व पटवून दिले। भगवत प्राप्ती केल्याने अनेक वाईट विचारांच्या, अनेक वाईट भावनांच्या आणि अंधश्रद्धेचा नाश होतो, असा बाबांचा आणि सेवकांचा आत्मानुभव आहे। त्यामुळे या मार्गाकडे लोकांची धाव आहे। या मार्गामुळे निश्चितच अनेक वाईट विचारांच्या, अनेक वाईट भावनांच्या आणि अंधश्रद्धेचा नाश होतो। जीवनातील अनेक पूजा बंद करून मनाची एकाग्रता, एक चित्त, एक लक्ष्य, एक भगवान आहे असे बाबांनी सिद्ध केले आहे। कदाचित या कथेतून आपल्याला समजेल, गुरु द्रोणाचार्य आपल्या सर्व शिष्यांची परीक्षा घेत होते। झाडावर लाकडी पक्षी होता। त्या पक्षीच्या डोळ्यावर बाण मारून निशाणा साधायचा होता। सर्वप्रथम परीक्षेसाठी दुर्योधन आला। द्रोणाचार्यांनी त्याला विचारले, तुला काय दिसत आहे? दुर्योधन म्हणाला, गुरुदेव, मला आकाश, झाड, रोपे आणि झाडावर बसलेला एक पक्षी दिसत आहे। गुरुजीने त्याला परत पाठविले। अशा प्रकारे सर्व शिष्यांना बोलविले आणि सर्व शिष्यांनी सांगितले, गुरुदेव, आम्हाला आकाश, झाडे, रोपे आणि झाडावर बसलेला एक पक्षी दिसत आहे। सर्व शिष्यांना गुरुजीने परत पाठवले। सर्व शिष्यांना आश्चर्य वाटले की गुरुजीने आम्हाला नापास का केले। शेवटी अर्जुनाला विचारले, तुला काय दिसत आहे? अर्जुन म्हणाला, गुरुदेव, मला फक्त पक्ष्याचा डोळा दिसत आहे। गुरुजीने त्याला निशाणा साधायला सांगितला आणि बाण थेट पक्ष्याच्या डोळ्यावर लागला। सांगण्याचे तात्पर्य म्हणजे आपण सर्व सेवकांनी आपले संपूर्ण लक्ष केवळ 4 तत्व, 3 शब्द आणि 5 नियमावर केंद्रित केले पाहिजे। 4 तत्व, 3 शब्द आणि 5 नियमांच्या अतिरिक्त आजूबाजूच्या कोणत्याही गोष्टीवर लक्ष केंद्रित करू नका। जर तुम्ही सर्व सेवकांनी आपले संपूर्ण लक्ष केवळ 4 तत्व, 3 शब्द आणि 5 नियमावर केंद्रित केला तर निश्चितच आपल्या सर्व सेवकांना भगवत प्राप्तीचा योग मिळू शकते। ही कथा आपल्याला 4 तत्व, 3 शब्द आणि 5 नियमांचे पालन करण्यासाठी सांगते। या कथेचे तात्पर्य असे आहे, ज्याप्रमाणे अर्जुनाला फक्त पक्ष्याचा डोळा दिसत होता, त्याचप्रमाणे आपल्या सर्व सेवकांना फक्त भगवंतच दिसेल। जब तक चांद सूरज रहेगा, बाबा तेरा नाम रहेगा। महान त्यागी बाबा जमदेवजींचा एकच आदेश, अनेक वाईट व्यसन बाळगून मोठे होऊ नका,
तर 4 तत्व 3 शब्द आणि 5 नियमांचे पालन करून मोठे व्हा. जर तुम्ही अनेक वाईट व्यसन बाळगून मोठे व्हाल तर तुमचे जीवन दुःखमय होईल. जर तुम्ही 4 तत्व 3 शब्द आणि 5 नियमांचे पालन करत सरळ मार्गाने जात चांगले कर्म करत जीवन जगाल तर तुमचे जीवन सुखमय होईल. अशा या निष्काम कर्मयोगी, वाईट व्यसन, अंधश्रद्धा दूर करणारे मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी यांना वंदन करून मी माझे शब्दाला विराम देतो. सेवक मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नमस्कार म्हणून सांगा आणि आपल्या सर्व सेवकांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. तर सेवक मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन दिवशी नवीन विषय घेऊन. तोपर्यंत सर्व सेवकांना माझा नमस्कार.